नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन किंवा त्याला आपण माहिती विश्लेषण असं म्हणतो। डाटा इंटरप्रिटेशन भाग 6 ज्यामध्ये आपण DI वर आधारित काही प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। आपण या अगोदर याच प्रकरणाच्या संदर्भाने 5 व्हिडिओ बनवलेले आहेत। ते सुद्धा तुम्ही ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जर सेट एक्झाममध्ये गेलात तर तुम्हाला ते पाहायला मिळतील। तर अधिक वेळ न घेता DI पार्ट 6 मधील सराव प्रश्नांचा अभ्यास करूयात। प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न आहे क्रमांक 6 ते 10। आपण DIचा जो भाग 5 नंबरचा पाहिला आहे, यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 5 पाहिले आहे व भाग 1 ते 4 मध्ये प्रीवियस क्वेश्चन आणि सिलेबसवर चर्चा केलेली आहे। आता आपण 6 ते 10 प्रश्नांवर चर्चा करूयात। बघा काय काय दिले आपल्याला की सोबतच्या वर्तुळालेखावरून एका कुटुंबाचा वार्षिक खर्च दाखवला आहे। वार्षिक खर्च 1,08,000 रुपये आहे। आता काय करायचं आहे, पहिले थीम समजून घ्या। हा वृत्तालेख दिला आहे, काय आहे 108 अंश अन्न आहे, 45 अंश औषध आहे, 63 अंश कपडे आहेत, शिक्षण दिले 36 अंश, मनोरंजन 36 अंश, घर भाडे 72 अंश। म्हणजे काय कुठलाही वृत्तालेख असेल किंवा कुठलंही वर्तुळ असेल तर हे किती असतं 360 अंश, बरोबर। 360 अंशची विभागणी दिली आहे, अन्न, औषध, कपडे, शिक्षण, मनोरंजन, घर भाडे। परंतु हे 360 अंश पैशात किती आहेत 1,08,000। मग त्याचा आता डिवाइड करायचं आहे। प्रश्न काय काय आला पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे की घर भाड्यावर शेकडा किती खर्च केला जातो। घर भाडे हे बघा 72 अंश। मग आता घर भाडे 72 अंश आहे, पूर्ण वर्तुळ आहे 360 अंश। 360 ला 72 तर 100 ला किती, मग 72 गुणिले 100 7,200 भागिले 360 बरोबर 20%। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे आपला, शिक्षण व कपडे यावरील एकूण वार्षिक खर्च किती। मग आता पहा वार्षिक खर्च किती आहे 1,08,000 आणि पूर्ण वर्तुळ 360 अंश। शिक्षण किती आहे 36 अंश, कपडे 63 अंश, दोघांची बेरीज किती झाली 99 अंश। मग आता 360 ला 99 अंश तर 100 ला किती, त्रिराशी मांडा। 99 गुणिले 360 बरोबर 9 किती 99,000 भागिले 360 किती आलं 27.5। परंतु 1,08,000 म्हणजे 100%, तर 27.5 म्हणजे किती तर 29,700। पर्याय क्रमांक डी। तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला उदाहरण समजायला आणखी सोपं जाईल। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला की त्या कुटुंबाचा अन्नावरचा वार्षिक खर्च किती। अन्न किती होतं बघितलं होतं आपण, पहा अन्न दिलंय 108 अंश। मग 108 अंश वार्षिक खर्च 1,08,000, पूर्ण वर्तुळ 360, अन्न 108, मग 108 360 ला 108 तर 100 ला किती 30%। मग 1,08,000चे 30% किती 32,400। पर्याय क्रमांक ए। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की औषधावरील वार्षिक खर्च हा मनोरंजनावरील वार्षिक खर्चाच्या शेकडा कितीने जास्त आहे। पहा वार्षिक खर्च 1,08,000, पूर्ण वर्तुळ 360 अंश, औषधे 45 अंश। मग आता 360 ला 45 तर 100 ला किती 12.5 अंश। मनोरंजन जर आपण काढलं 36 अंश तर ते तर 10%। मग याची वजाबाकी आली 2.5, मग त्रिराशीने किती आलं 25%। पर्याय क्रमांक डी। आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, कपडे व औषधावरील एकूण खर्च हा खालीलपैकी कोणत्या बाबीच्या खर्चा एवढा आहे। मग आता तर कपडे किती आहे 63 अंश, औषध 45 अंश, मग किती आलं 108 आणि अन्न किती आहे 108 म्हणजे अन्ना एवढा आहे। काय केलं कपड्याची आणि औषधाची बेरीज 108 आली, 108 कितीवर खर्च होतो अन्नावरती। म्हणजे आपल्याला DIचे जे क्वेश्चन आहेत पहा, DI डाटा इंटरप्रिटेशनवरचे क्वेश्चन हे स्तंभालेख येईल, जोडस्तंभालेख येईल, वृत्तालेख येईल
किंवा सरळ सरळ सारणी येईल, टेबलामध्ये माहिती दिलेली असेल. आपल्याला दिलेल्या माहितीचं ॲनालाइज करायचं, त्याचं टक्केवारी काढायची आहे का डायरेक्ट फक्त त्यानं दिलेलं गुणक काढायचा हे समजून घ्यायचं व पुढची तुलना करून उत्तर सोडवायचे असतात. आता DI आपण एकूण 6 व्हिडिओ बनवलेत. 6 पण पहा, जेणेकरून तुम्हाला निश्चित 5 मार्काचा फायदा होईल. आपले जे सहकारी महाराष्ट्र सेटची 2024ची परीक्षा जी 7 एप्रिल 2024ला होणार आहे, यासाठी तयारी करतायत, त्यांच्यासाठी आपण सराव पेपर सिरीज घेऊन आलो आहे, ज्यामध्ये 15 पेपर तुम्हाला PDF स्वरूपात व्हॉट्सअपला पाठवणार आहोत. 15 पेपरची फीस आहे 500 रुपये. प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओद्वारे विश्लेषण मिळणार आहे. आता 98 23 24 71 91 बघा, 98 23 24 71 91 या मोबाईलवर तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. नाव येणार आहे ओएसिस करिअर पॉईंट किंवा बँकिंग नेम येईल गणेश विश्वनाथ गुजर. आता हे पेपर आपल्याला कधी आणि कसे मिळतील, तर 24 डिसेंबरला पहिला पेपर असणार आहे, जो तुम्हाला मॉडेल म्हणून टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला मिळेल. तुम्ही जर व्हॉट्सअपला तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि सेट परीक्षा असा मेसेज केला तर पहिला पेपर तुम्हाला मॉडेल म्हणून पाठवला जाईल. तो बघून तुम्ही त्याची गुणवत्ता बघून इतर पेपरसाठी फीस पाठवू शकता. इतर पेपर तुम्हाला या तारखांना मिळतील. पेपर सकाळी 11 वाजता मिळेल, दुपारी 2 वाजता ॲन्सर की आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. शेवटचा पेपर हा 31 मार्चला होणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.